नमस्कार सर्वांना. थोडासा आवाज जड वाटेल कारण आज होता बाप्पाला निरोप द्यायचा दिवस. सर्व कुटुंब एकत्र आलं होतं. चहा पाणी करून झाल्यावर बाप्पाची आज शेवटची आरती करून झाल्यावर आम्ही माझ्या बहिणीने देवापुढे गाराणं मांडलं. पोटाव्यात सुखी ठेव, त्यांची सर्वांची प्रकृती चांगली ठेव, त्यांचे सदैव भरभराट होऊ दे, असं आमचा तुका हात जोडून सांगणार असं रे महाराजा. शेवटी आमच्याकडून काय चूक झाली असल्यास किंवा काय तुझं उपमज्ज झालो असल्यास किंवा तुझा आमका विसर पडलो असल्यास किंवा होम मिनिस्टरने बाप्पासाठी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि शेवटी ती वेळ आली. बाप्पा आमच्या देखाव्यातून बाहेर निघाला आणि घराला एक मोठा असा वौसा मारून घेतला. जेव्हा घराला बाप्पासोबत वौसा मारत होतो तेव्हा मनामध्ये भरपूर प्रश्न होते. ते एक एक प्रश्न मी हळूहळू असं वाटत होतं की बाप्पाच्या कानात सांगावं. कारण अक्षरशः म्हणजे म्हणतात ना की बाप्पा जाऊच नाही आपल्या घरातून. ॲक्च्युली डोळ्यात तर पाणी आलं होतं पण ते मी दाखवत नव्हतो. कारण म्हणतात ना की बाप्पाला आपण आनंदाने. आमच्या छोटीची देखील मध्ये मध्ये लुडबुड चालू होती कारण तिला देखील बाप्पाच्या पाया पडायचं असतं आणि तिचं मन आवरत नव्हतं. कारण तिला सतत बाप्पापाशी बसून पाया पडायचं होतं. ती जे पाया पडायला होते तिच्यासोबत ती पाया पडत होती. सारखं त्या बाप्पाला हात लावत होती की असं वाटत होतं तिला की बाप्पा तिच्यासोबतच राहावा. तिला असं वाटत होतं की बाप्पा कुठंच जाऊ नये म्हणून ती सारखं ते बाप्पाच्या पाया पडत होती. तीर्थाचा प्रसाद बनला होता तो वाटण्याचा कार्यक्रम चालू होता आणि आमची छोटी जिला माहीत नव्हतं की बाप्पा आज आपल्याला सोडून त्याच्या गावाला जाणार आहे तर ती देखील खूप उत्साह झाला होता. तिला असं वाटत होतं की मी कधी माझ्या बाप्पाजवळ जाते आणि तिला मोह आवरत नव्हता. तर तिने लोटांगण घालून बाप्पाच्या पाया पडलं. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की तिने अक्षरशः लोटांगण घालून बाप्पाच्या पाया पडले आणि मनोभावेची इच्छा तिने व्यक्त केली की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये, आम्हा सर्वांना सुखाचं ठेव, सगळ्यांना बुद्धी दे, आरोग्य दे, दीर्घ आयुष्य लाभो हीच तिने प्रार्थना केली. गणपती बाप्पांकडे काय बोलणार. शेवटचं एकच वाक्य बोलते मी. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. देवा पुढच्या वर्षी लवकर ये. सर्वांनी अशीच प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार केला आणि आमच्या चिमुकलीची काहीही करावा पण तिची गणपतीची आवड काही जात नव्हती. अशा प्रकारे माझ्या सासूबाईंनीही छान प्रकारे गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं. शेवट आमच्या मातोश्रीने पाया पडून झाल्यावर छोटीला मात्र काही मन आवरलं नाही आणि जेव्हा बाप्पा जायला लागला तेव्हा तिचं रडू काही आवरेना. जोरजोरात ती रडायला लागली की बाप्पा जाऊ नको. मी देखील बाप्पाला आपल्या कडेवर घेतलं. मलाही जड अंतकरणाने बाप्पाला निरोप द्यायच्या वेळ आली होती आणि मी माझ्या डोळ्यात देखील तुम्ही अश्रू बघू शकता की खरंच आज खूप जड अंतकरणाने बाप्पाला निरोप द्यावा लागतो. कारण गेले 10 दिवस आपला बाप्पा आपल्यासोबत राहत होता. कारण त्याला मोदक द्या, नैवेद्य द्या, त्यामुळं आज 10 दिवस आपल्या घरात पाहुणे येत होते, चांगलं चांगलं गाणं वाजत होतं, म्हणजे लोकांची ये जा या घरात होती आणि आज बाप्पाला निरोप देताना खरंच कंठ दाटून आला होता. म्हणजे असं वाटत होतं की बाप्पाला जाऊनच देऊ नये पण शेवटी जसं आपण गावाला जातो तसं बाप्पाला देखील त्याच्या गावी जावं लागतं आणि तो पुढच्या वर्षी लवकर या. कारण आपण काय म्हणतो की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये, कारण तू आज जाशील तर पुढच्या वर्षी लवकर येशील. तर हेच बोलता बोलता आम्ही बाप्पाच्या निरोपाला निघालो. जवळच आमचं कृत्रिम तलाव होतं कारण आमची बाप्पाची मूर्ती ही पर्यावरणपूरक मातीची असल्यामुळं आम्ही जवळच आमच्या गणपतीच्या मंदिरापाशी जे तलाव होतं कृत्रिम तलाव त्यामध्ये विसर्जन करणार होतो. आणि जाता जाता छोटी आणि आमच्या आजी जो सांडपाड्याचा राजाचा ढोल होता तिथं वाजत होती त्याच्यावर त्या तलावावर ते दोघी नाचत होत्या आणि तिथं तलावाजवळ पोचल्यावर आम्ही बाप्पाची आरती करून पाऊस भरपूर जोरात आला होता, सोबत छत्री घेतली होती. शेवटी जड अंतकरणाने
आम्ही आमच्या बाप्पाला निरोप दिला, हे बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये, सर्वांना सुखाचं ठेव, समृद्धीचं ठेव, आयुष्य लाभू दे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. घरी आल्यावर नाश्ता वगैरे केला. लक्ष जात होतं गणपती बाप्पांकडे, पण उरला फक्त मखर. काय करणार, 14 सप्टेंबरची वाट पाहतो 2026. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.